राम राम मंडळी, तुझ्यासाठी तुझ्या संग या मालिकेमध्ये आपण पाहतो की तेजाने गुंडांना पैसे देऊन वैदेहीच्या घरी हल्ला करून घेतलेला असतो। ही गोष्ट तो थंडरला सांगू लागतो। असे केल्याने माई साहेब खुश होणार आहेत आणि त्या गुंडांना मारून मी पळवून लावलेला आहे हे सर्व पाहून वैदेही खुश होणार आहे। अशी सगळी गोष्ट तो बोलत असताना काकी साहेब तेथे आलेले असतात आणि काकी साहेब मागूनच तेजाला म्हणतात, हे सगळं करत असताना आपण कधीतरी स्वतः गोत्यात येऊ याचा तू विचार करत नाहीये का? थंडर आणि तेजा मागे वळून पाहतात तर पुष्पा काकी तेथे उभ्या असतात। पुष्पा काकी थेटच आता विषयाला हात घालत तेजाला विचारू लागतात, काय मग तेजा, तुला ती मुलगी खूपच आवडलेली दिसते, तुझ्या मनात भरलेली दिसते, तिच्यासाठी तू तर काहीही करायला तयार असतोस, नेमकं प्रकरण आहे तरी काय? असे आता काकी खोदून खोदून विचारू लागतात। त्यावरती सुरुवातीला तेजा टाळाटाळीची उत्तरं देत असतो। असं काही नाहीये काकी असे तो म्हणत असतो। तर इकडे वैदेहीच्या घरी वैदेहीचे बाबा आईला बोलावून घेतात। आईने गरम तवा आणलेला असतो। वैदेहीचे बाबा अगदी टेबलावरती पाय पसरून गालाला शेकत असतात। आई सांगत असते की थोडं सांभाळून घ्या, पण बाबांचा काही अरेरावीपणा कमी झालेला नसतो। आई तेथून जायला निघणार तेवढ्यात बाबा आईला बोलावून घेतात आणि विचारू लागतात, नेमकं घरात सुरू काय आहे? तो तेजप्रताप वारंवार आपल्या घरी येतोय हे काही मला बरं दिसत नाहीये। बघतोय मी वैदेही घरी आल्यापासून 2 वेळा तोही ते येऊन गेलेला आहे। गावातही चर्चा सुरू आहे आणि त्या कबड्डी खेळामध्ये सुद्धा काहीतरी झालं होतं हे माझ्या कानावर आलेलं आहे। त्या दोघांचं काही सुरू आहे का असा थेटच प्रश्न बाबा आईला करतात। त्यावर आई म्हणतात, तुम्ही नको त्या गोष्टींचा विचार करू नका, असं काही एक नाहीये। आई निघून गेल्यानंतर बाबा विचार करू लागतात, तेजप्रताप आणि ती मुलगी यांचं जर खरंच काही असेल तर सोन्याची अंड देणारी कोंबडी आपल्या हाती लागलेली आहे असे ते विचार करू लागतात। आता इकडे तेजा पुरता गोंधळलेला असतो, कारण पुष्पा काकींनी थेटच प्रश्न विचारलेला असतो की तुझ्या मनात त्या मुलीविषयी काय भावना आहे, तुझा नेमका विचार तरी काय आहे? त्यावरती आता तेजा कोणतीही गोष्ट न लपविता काकींसमोर आपलं प्रेम व्यक्त करायलाच लागतो। त्या अगोदर काकी साहेब थंडरलाही विचारतात, पण थंडर खोटं बोलत आहे हे काकी एक जबानी पकडतात आणि तेजाचा कान पिळायला सुरुवात करतात। त्यावर तेजा म्हणतो, अहो काकी, आता एकच तर कान शाबूत आहे, त्याला कशाला त्रास देत आहे? त्यावर काकी म्हणतात, मग सांग बरं, नेमकं तुझ्या मनात आहे तरी काय? आता तेजा एकदम एका श्वासातच पटापट बोलायला सुरुवात करतो। तो म्हणतो, मला वाटतंय की ती मुलगी आपल्या घरी सून बनून ही यावी, आपल्या घराचं माप ओलांडावं। असे म्हटल्यानंतर काकी स्तब्ध झालेले असतात। तेजाला वाटतं का काकींना काही ऐकायलाच आलेलं नाही। तो काकींना म्हणतो, अहो काकी, कानाचा प्रॉब्लेम तर माझा आहे, तुम्हाला ऐकायला आलं नाही का? मी पुन्हा एकदा बोलणार नाही। ठीक आहे, तुमच्यासाठी मी अजून एकदा बोलतो। आता मात्र तेजा थोडं हळूवारपणे काकींसमोर प्रेम व्यक्त करू लागतो। मला ती मुलगी आवडते, माझं तिच्याशी लग्न व्हावं आणि ती मुलगी आपल्या घरचं माप ओलांडून घरी यावं असं मला वाटते। त्यावर काकी पुन्हा काही बोलत नाही। तेजा काकी साहेबांना विचारतो, तुम्हाला काही ऐकायला आलं नाही? ठीक आहे, मी जातो। काकी साहेब त्याला ओढतात, थांबवितात आणि ते जे शब्द त्याने बोललेले असतात ते शब्द पुन्हा काकी साहेब म्हणू लागतात। त्यावरती तेजा म्हणतो, आता कसं काय काकी, ऐकायला आलं? काकी म्हणू लागतात, ते सर्व ठीक आहे रे, पण माई साहेबांना हे आवडणार आहे का? त्यावर तेजा म्हणतो, त्यांना मनवायला तू आहेसच की? त्यावर काकी साहेब म्हणतात, हो, तुझ्याबरोबर मी नेहमी असणार आहे। इकडे सकाळी वैदेही तयारच होत असते तेवढ्यात किमया घरी येते। किमया परत आलेली आहे हे पाहून वैदेहीला भलताच आनंद झालेला असतो। किमया वैदेहीला चिडवायला लागते, हिला शाळेत पुरस्कार मिळणार आहे, त्यामुळे मला इथे या गावात पुन्हा येण्याचा योग आलेला आहे। पण या पुरस्कारामुळे वैदेहीचं तेज काही, ती तेजावरून वैदेहीला चिडवत असते, त्यामुळे वैदेही किमयाला मारू लागते। आई तिला गप्प बसविते। तर इकडे वैदेही बालपणी ज्या शाळेमध्ये शिकलेली असते त्या शाळेमध्ये वैदेहीचा सत्कार होणार असतो आणि प्रमुख पाहुणे म्हणून तेजाला बोलवलेलं असतं। तेजाच्या हस्ते वैदेहीचा सत्कार होणार असतो। इकडे वैदेही आणि किमया दोघी जणी शाळेच्या दिशेने जायला निघालेले असतात, पण जातच असताना रस्त्यातच तिला तो गुंड मवाली दिसतो ज्याने तिच्या घरी हल्ला केलेला असतो। त्यामुळे वैदेही आणि किमया कसलाही विचार न करता त्या गुंडाच्या मागावरती जातात। तो गुंड त्याच्या मित्रांशी गप्पा मारत असतो। गप्पा मारून झाल्यानंतर
तो एका सुनसान जागेवरून जातच असतो. त्याच्या चपलेला काहीतरी रुपतं म्हणून तो खाली बसतो. वैदही तीच संधी साधते आणि त्याचा चेहरा एका गोंडपाटाने झाकते आणि खेचतच दोघी जणी त्यांना एका नदीच्या किनारी घेऊन येतात. आता त्याचे हात बांधलेले असतात. किमया मागून त्याला ओढत असते आणि वैदही सणासण त्याच्या कानाखाली मारत असते. लात्या बुक्क्याने त्याला तुडवत असते. ती थेटच त्याला जा विचारते की तू काल आमच्या घरी का आला होता? तुला कोणी पाठवलेलं होतं? कोणाच्या सांगण्याने तू हे सगळं केलं होतं? तो गुंड सुरुवातीला काही एक कबूल करायला तयार नसतो. अहो ताईसाहेब, मी असं काही केलेलंच नाहीये. पण वैदही, मग काल आमच्या घरी काही तुझं भूत आलं होतं का? असा प्रश्न करते. तो गुंड काही ऐकत नाही. हे पाहता आता वैदही त्याला सरळ पाण्यात डुबक्या मारायला सुरुवात करते आणि त्याच्या तोंडून तेजप्रतापचं नाव बाहेर पडतं. तेजादाने हे करायला सांगितलेलं होतं. ही गोष्ट वैदहीला धक्काच लागतो, कारण त्यानेच तर या गुंडांपासून वाचवलेलं असतं. म्हणजे पुन्हा एकदा त्याने हे सगळं शायनिंग मारण्यासाठी केलेलं आहे, ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. आता इकडे शाळेत कार्यक्रम सुरू असतो. वैदही तिची मैत्रीण पोहोचते. तेजाच्या हस्ते वैदहीचा सत्कार होणार आहे ही गोष्ट किमया तिला विचारते. त्यावर वैदही म्हणते, मला जर ही गोष्ट पहिली माहीत असती ना तर मीही ते आलेच नसते. आई दोघींनाही गप्प बसवते. इतका उशीर का झाला विचारता आम्ही काहीतरी खाण्यासाठी थांबलो होतो असे ते कारण पुढे करतात. इकडे तेजा शाळेतील इतर विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचं वाटप करत असतो. आता शाळेचे जे अँकरिंग असतात ते तेजाला 2 शब्द बोलायला सांगतात. तेजा माईक हातात घेतो. काय बोलायचं कळत नाही. शेवटी तो म्हणतो, या शाळेमध्ये वैदही धनाजी जगताप या मुलीने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये जी कामगिरी बजावलेली आहे तिचा सत्कार ते करायला आपल्याला बोलवलेला आहे. बाहेरच्या मैदानावर तुम्ही कितीही खेळा, अगोदर तुम्ही मनाच्या मैदानावरती खेळायला हवं असे तेजा मोठमोठ्या गोष्टी करत असतो. त्या खऱ्याच्या, सत्यपणाच्या, वागणुकीच्या गोष्टी करत असताना वैदहीला तेजाचं ते दुधोरी वागणं आठवत असतं. एकीकडे हे असे मोठे मोठे शब्द वापरतोय, दुसरीकडे स्वतःच गुंड माझ्या घरी पाठवतो आणि स्वतः मारून त्यांना पळवून लावतो. ही गोष्ट वैदहीचं डोकं सतावत असते. आता तेजा पुष्पगुच्छ हातात घेतो, वैदहीला देऊ करतो. पण वैदहीला राग इतका अनावर झालेला असतो की तो पुष्पगुच्छ हातात घेते आणि सरळ जमिनीवर फेकून देते. सगळ्यांना एकच धक्का बसतो की वैदही असं का वागत आहे. त्यावरती वैदही आता सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला चक्क माईकच हातात घेते. तेजालाही प्रश्न पडलेला असतो की अचानक वैदहीला काय झालेलं आहे. वैदही सांगू लागते की खरं तर मला सर्वांची माफी मागायची आहे, परंतु ज्या व्यक्तीच्या हस्ते माझा पुरस्कार होत आहे तो व्यक्तीच या पात्रतेचा नाहीये. खरं तर ही माझी फसवणूक आहे आणि माझीच नाही तर या शाळेचीही फसवणूक आहे असे म्हणत वैदही आता तेजाने काय कारस्थान केलेलं आहे हे सगळ्यांसमोर सांगायला सज्ज झालेली असते. तर तेजाच्या चेहऱ्याचा रंग उडालेला असतो. तो मनातच म्हणू लागतो की आणि उबडीव तुम्ही जे काही करताय ते रॉंग आहे, तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं आहे असे म्हणत तो विचारातच पडलेला असतो. तर आजच्या भागाच्या प्रोमोत आपल्याला असं दिसतं की वैदही तेजाने आमच्या घरी गुंड पाठवलेले होते ही गोष्ट सगळ्यांसमोर उघड करते आणि शेवटी जाता जाता तेजाला सांगते, पुन्हा जर माझ्या वाट्याला गेलास तर मग यादच राख असे म्हणत ती सरळ सरळ त्याला धमकी देऊ लागते. पण तेजाला वैदहीने जे काही वागलेलं आहे ते जराही आवडलेलं नसतं. त्यामुळे तो मनातच विचार करतो की तुम्हाला या गोष्टीची किंमत तर मोजावी लागणार आहे. तुम्ही आज जे काही केलं होतं ते करायला नको हवं होतं, ते सर्व चुकीचं झालेलं आहे असे तो वैदहीला उद्देशून मनातच बोलत असतो. आता तेजा वैदहीला काही धडा शिकवण्यासाठी उलट सुलट पाऊल उचलेल का? या दोघांची मैत्री संपून दुश्मनीमध्ये रूपांतर होईल का? पाहणे तितकेच इंटरेस्टिंग असेल. तरी मालिकेच्या अशाच अपडेट करता मालिका रिपोर्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.